कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. राजकारणात काहीही होऊ शकतं अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भविष्यातल्या ठाकरे शिवसेना आणि भाजप मनोमिलनाचे संकेत दिलेले आहेत. पाहुयात नेमके काय म्हणाले आहेत प्रवीण दरेकर. नाही, आता हा विषय भाजपमध्ये येणं किंवा महायुती सोबत येणं हा शेवटी आमचं पक्ष नेतृत्व ठरवत असतं. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि यांनी निर्णय घेऊन केंद्राची मान्यता घेऊन अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि त्याच्यामुळं मी आत्ताच या क्षणी होईल किंवा होणार नाही हे सांगू शकत नाही. पण राजकारणामध्ये ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस सोबत गेले त्या दिवशी राजकारणात काही होऊ शकतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ठाम समज झालाय. त्याच्यामुळे काही होईल आणि काय होणार नाही याच्यावर आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही. काँग्रेस सोडल्यावर पण काही होऊ शकतं नाही, आमचा विरोध त्यालाच आहे ना की तुम्ही विचारधारा सोडू नका. राजकारणात यश अपयश त्या ठिकाणी येत असतं. भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष 2 खासदारांवरून आज तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान झाले एका विचारामुळे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नेत्याला 100च्या वर आमदार आणता आले नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव नेता आहे की ज्याने आपल्या नेतृत्वाखाली 2दा 100च्या वर आमदार त्या ठिकाणी निवडून आणले. आणि शेवटी हा विजय विचारांचा असतो, हे यश विचारांचं असतं. आणि त्याच्यामुळं जर आमच्याशी सुसंगत अशा प्रकारचा विचार घेऊन हिंदुत्वाची भूमिका असेल, राष्ट्रभक्तीचा विचार असेल, त्या ठिकाणी घेऊन कोण येणार असेल तर मला वाटतं पक्ष त्या बाबतीत त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक विचार करू शकतो.